नमस्कार. शरीरातले कुठलेही दुखणे असू द्यात, हात दुखणे, पाय दुखणे, कंबर दुखी, गुडघे दुखी, मणक्याचे दुखणे, डोके दुखणे, शिरांमध्ये दुखणे, वाताची दुखी, शरीरामधले कुठलंही दुखणं असू द्यात, आज मी तुम्हाला दोन असे नुस्खे सांगणार आहे, दोन असे उपाय सांगणार आहे, जे केल्याच्या नंतर आपल्या शरीरामधील जे मी सांगितलेले दुखणे आहेत ते सगळे 100%, 101% ते शरीरातून निघून गेलेले तुम्हाला जाणवता येतील. तर काय आहेत ते उपाय आपण जाणून घेऊयात. नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर देशमुख तन्वीर. गॅलेक्सी ऑर्थो अँड स्पाइन क्लिनिक राऊरी इथून मी बोलतोय. आणि आज आपण जाणून घेऊयात आपले हाडांचे, शिरांचे जे दुखणे आहेत ते घरगुती कोणत्या उपायाने आपण कमी करू शकतो. तर ह्याच्यासाठी जे आपलं आलं असतं, आलं घ्यायचं आहे आपल्याला, दररोजचं सकाळचं किसून घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे रस काढायचा आल्याचा रस काढल्याच्या नंतर तो जो रस निघणार आहे आल्याचा 2 चमचे रस, तो 1 ग्लास पाण्यामध्ये टाकायचा, उकळून घ्यायचं त्याला, किंवा कोमट गार करून घ्यायचं आणि ते पिऊन घ्यायचं. कोमट पिऊन घ्यायचं. कोमट कोणत्या दिवसामध्ये करायचं? थंडीच्या दिवसामध्ये आणि ज्या दिवसामध्ये पाऊस पडतो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये, या 2 दिवसामध्येच आल्याचा जो रस आहे तो उकळून गार गरम करून तो पिऊन घ्यायचा. उन्हाळ्याचे जे दिवस आहेत त्याच्यामध्ये थंड पाण्यामध्ये टाकायचं आणि मग प्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पोटामध्ये उष्णता वाढणार नाही, त्याने काही पोटाला त्रास होणार नाही. तर हा एवढा एक साधा सोपा जर का उपाय केला आपण, तर गुडघ्यांवरची सूज, मणक्यावरची सूज, मणकी जे दबलेली असतात, चकती सरकलेली असते, त्याच्यापासून जे त्रास होतो पेशंटला, सायटिकाचा त्रास होतो, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायसिस आहे, एव्हीएनचे पेशंट आहे, व्हॅस्क्युलर नेक्रोसिसचे पेशंट आहे, हे सगळे जे पेशंट आहेत यांचं जे दुखणं आहे ते लगेचच कमी होत आलेलं आपल्याला जाणून येईल. सोबतच जर का कोणाला कोलेस्ट्रॉल जर का त्रास देतोय, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे किंवा शुगर वाढलेली आहे, शुगर 400-500 पर्यंत जाते, इन्सुलिननी कमी होत नाही, तुमच्या टॅबलेट्सनी कमी होत नाही, गोळ्या औषधं घेताय तरी पण कमी होत नाही, तर तुमच्या गोळ्या औषधासोबत, टॅबलेटसोबत, इन्सुलिनच्या सोबत जर का तुम्ही हा आल्याचा जो रस आहे ते घ्यायचं जर का चालू करून टाकलं, तर तुमची शुगर हळूहळू कमी यायला सुरुवात झालेली तुम्हाला आढळून येणार आहे. चमत्कारिक असे ह्याचे फायदे तुम्हाला जाणून येतील. ह्या चमत्कारामध्ये तुमच्या शरीराची जी सूज आहे ती कमी झालेली तुम्हाला आढळणार आहे. शरीरामधील कोणतंही दुखणं असू द्यात, शिरांचं दुखणं, नसांचं दुखणं, मसल्सचं दुखणं असू द्यात, मस्क्युलर पेन्स असू द्यात, फार जुनाट असू द्यात, स्पॉन्डिलायसिसचा त्रास असू द्यात, ते एकदमच कमी झालेलं तुम्हाला जाणून येणार आहे. तर आल्याचा रस आपल्याला दररोजचं सकाळी अनाशेपोटी घ्यायचा आहे. 2 चमचे रस काढायचा सकाळी दररोजचं फ्रेश काढायचा, 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून उकळून घ्यायचं आणि ते पाणी कोमट गार करून पिऊन घ्यायचं. पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये ते पाणी फक्त गार पाण्यामध्ये टाकायचे 2 चमचे आल्याचा रस, आणि ते पिऊन घ्यायचं सकाळी अनाशेपोटी. हे पिल्याच्या नंतर अर्धा तास काही खायचं प्यायचं नाही आहे. हे एवढं एक केलं. आणि दुसरी एक गोष्ट, सुजोग थेरपीचा जो उपचार आहे तो तुम्हाला मी सांगून देतो. तर सुजोग थेरपीमध्ये 2 असे जे पॉईंट्स आहेत ते जर का तुम्ही दाबायला चालू केले तर शरीरामधले कुठल्याही शिरा असू द्यात जे दुखत आहेत, तुमच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत कुठल्याही शिरा असू द्यात, डोक्यामधल्या असू द्यात, डोकं दुखतंय, सारखं बनतंय, डोळे दुखतायत, चेहरा, दात दुखतायत, सनसन करतायत, पोट दुखतंय, पाठ दुखते, कोणत्याही नसा तुमच्या, मुंग्या येत आहेत, सगळ्या शिरा आकडलेल्या आहेत, जखडून गेलेल्या आहेत, वाताचे विकार होत आहेत तुम्हाला, असं जर का काही आढळत असेल तर ते सुद्धा या सुजोग थेरपीने तुम्हाला कमी झालेलं जाणून येणार आहे. मी 2 पॉईंट तुम्हाला दाखवतो. हे 2 हातावरचे जे 2 पॉईंट आहेत माझे, या हातावरती या ठिकाणी ही जी रेष येते आपली, ही जी रेष येते, ह्या रेषवरती मधोमध बरोबर ह्या ठिकाणी जो लाल मी राऊंड केलेला आहे, सर्कल केलेला आहे, आणि ह्या हातावरती पण सेम ही जी रेष येते, या रेषमध्ये बरोबर मधोमध या ठिकाणी मी राऊंड सर्कल केलेलं आहे. तर ह्याला आपण सकाळी उठल्याबरोबर, ज्यावेळेस आपले डोळे उघडतात, उठल्याबरोबर लगेच दाबायला चालू करायचं. दाबायचं कसं आहे? अंगठ्याने घ्यायचं, असं दाबायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं 20 पर्यंत दाबायचं, सोडून द्यायचं. 20 पर्यंत दाबून परत इकडच्या हाताला दाबायचं 20 पर्यंत. 1 2 3 4 5 6 असं 20 पर्यंत दाबायचं आणि सोडून द्यायचं. परत ह्या हाताला दाबायचं. असं ह्या हाताला 100 वेळेस, ह्या हाताला 100 वेळेस करायचं. हे दोन्ही हाताला तुम्ही 100 वेळेस केलं आणि मग काय नाही, मग परत आपलं जे रेग्युलर आहे जीवन जे आहे ते जगायचं. परत संध्याकाळी झोपताना परत हाच प्रयोग करायचा.
या हाताला 100 वेळेस, या हाताला 100 वेळेस, 20-20 वेळेस करून राऊंड करून फक्त तेवढे तुम्ही दाबले, शरीरातली कुठलीही नस ब्लॉक असू द्या, कुठलंही दुखणं असू द्या, ते तुम्हाला गायब झालेलं दिसून येणार. तुम्ही विसरून जाताल तुम्हाला ते दुखणं होतं का नाही, या पद्धतीने ते गायब होईल. तर या पद्धतीने मी तुम्हाला सुजोग उपचार शिकवतोय, काही घरगुती उपचार दाखवतोय. हे उपचार तुम्हाला आवडल्यास आमच्या पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा. तुमची काही जरी क्युरी असेल तर माझा नंबर सांगतो मी, 860 560 66 64. पुन्हा एकदा ऐका, 860 560 66 64. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअपवरती तुम्ही बिनदिक्कतपणे तुमचे जे प्रश्न आहेत ते विचारू शकता. फोन नका करू, फक्त जे प्रश्न आहेत ते व्हॉट्सअपवरती लिहून पाठवा. मी जसा मला वेळ भेटेल, जसे मी तुमचे प्रश्न पाहिल त्यानुसार तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. धन्यवाद.